हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कशा आहात मंडळी? आय होप सगळे मस्त मजेतच असणार. तर डुगू आणि मी निघालेली आहे कुठेतरी एका इंटरेस्टिंग ठिकाणी, आणि ते ठिकाण तुम्हालाही बघायला भरपूर आवडेल. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. ओके, तर आम्ही पोचलेले आहोत आता बुठेबोरीला. त्यानंतर इथून जाणार आहे आम्हाला जिथे जायचं आहे त्या प्लेसवरती. तर डुगू बघा कसा हाय हॅलो करतो आहे, तर आणि छान त्यांनी सनग्लास वगैरे लावलेला आहे. तर तो कसा दिसतो आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आम्ही पोचलेले आहोत टाकडघाटला. ॲक्च्युअलमध्ये आम्हाला टाकडघाटला यायचं होतं विठूबाबाचे दर्शन करायला, आणि आज माझ्या बहिणीकडलं जेवण होतं. तर आम्ही तिथेच आलेले होतो दर्शन करायला, आणि डुगूनी पकडलेले आहेत त्या आहेत माझ्या मामी. तर आम्हाला छान दर्शन वगैरे मिळाले आणि फार काही गर्दी नव्हती. तर आम्ही छान दर्शन वगैरे करून घेतले, आणि आता करायची होती पूजा. तर म्हटलं चला पूजा वगैरे करून घ्यायला पाहिजे. आणि डुगूला तर डायरेक्ट आम्ही तिथेच पाया पडायला घेऊन घ्यायला सांगितलेलं होतं त्या काकाजींना. त्यानंतर पूजा वगैरे करायला मामीनी सुरुवात केली, आणि मामी छान पूजा करत होत्या. मग म्हटलं चला मी पण पूजा करून घेते, आणि छान अगरबत्ती मेणबत्ती लावून पूजा वगैरे फूल वाहून पूजा केलेली आहे. त्यानंतर डुगूना माझ्या मागे आहे. तर तो बघा, तो माझ्या मागे फोटोची पूजा करत आहे. मी इकडे पूजा करत आहे, आणि इकडे फोटो आहे ना, तर तिथे जाऊन डुगू पूजा करतो. तर त्याचं मला ना इतकं कौतुक वाटलं खरंच. मुलांना न सांगता जर ह्या काही गोष्टी केल्या तर किती भारी वाटतो ना फ्रेंड्स. तर त्यांनी एवढं छान असं कौतुकासारखं केलं ना, तर मला खूपच छान वाटलं. त्याला न सांगता तो तिथे जाऊन म्हणजे पूजा करत होता, देवबाप्पांना नमस्कार करत होता. त्यानंतर ह्या आमच्या मामी. तर बघा किती छान दोघंही जण छान गोड दिसत होते. तर आणि खरं सांगू तर माझा ना नारळच खराब निघाला. तर तिथे त्या काकू होत्या, त्या म्हणाल्या की तुला ना देव पावलेत, विठूबाबा पावलेत, तर आता ना तू ते नारळ वाहून टाक. तर मग ते नारळ वगैरे मी ना वाहून टाकले. तर तुम्ही पण खरंच सांगा, जर नारळ खराब निघाला तर देव पावतात का? त्यानंतर ना इकडे डुगू मामीला घेऊन कुठे निघून गेला तर सांगूच नाही शकत की तो भयंकर मस्ती करत होता. त्यानंतर माझ्या बहिणीकडलं जेवण होतं, तर आम्ही तिथे निघून आलोत, आणि मग सगळ्यांचे जेवण झालेत, फक्त माझं जेवण बाकी होता. तर मग मी ॲक्च्युअलमध्ये खरं म्हणजे मीच खूप लेट आलेली होती. त्यानंतर जेवण वगैरे झाला, आणि आता मी इंट्रोड्यूस करते. ही आहे माझ्या बडेपप्पाची मुलगी कल्याणी, आणि तो आहे माझ्या मामाचा मुलगा, जे मामी म्हणाल्या होते, तर त्यांचा तो मुलगा आहे. आणि ही आहे काशवी, माझ्या बहिणीची मुलगी, आणि ह्या माझ्या बडे मम्मी आहेत. जी कल्याणी आहे ही त्यांचीच मुलगी आहे. आणि अशा प्रकारे टाकडघाटचा व्ह्यू आहे. त्यानंतर सगळ्यांचे जेवण वगैरे आटपले, आणि मग सगळे निघालेत गावी जायला. तर आम्ही तर उशिराच जाणार होतो. आणि ही जी आहे हिच्याचकडलं जेवण होतं, काजलच्याच घरचं जेवण होतं, आणि ही छोटी बेबी आहे ती तिचीच मुलगी आहे. त्यानंतर तिथे डुगूचं सुरू होतं, मी पण त्यांच्यासोबत गावाला जातो आहे म्हणून, असं त्यांचं सुरू होतं. मग आम्हीही निघालोत गावाला जायला. प्रत्येकजण आपापल्या गावी निघून जाणार होते. मामी नागपूरला निघून जाणार होत्या, आणि कुमुद जाणार होती चंद्रपूरला, आणि आम्ही जाणार होतो वर्ध्याला. पण डुगूचं होतं की ते मला खेळू दे म्हणून, तर त्याला तिथे खेळायचंच होतं. त्यानंतर अशा प्रकारे आज आमचा दिवस गेला. छान दर्शन वगैरे झालेत, आणि बुट्टेबोरीवरून टाकडघाट काहीतरी 4-5 किलोमीटर आहे, आणि खूप छान असं छान प्लेस आहे. तर तुम्ही नक्की विजिट द्या, आणि खूप छान पीसफुल अशी शांतता वाटते तिथे, आणि खूप छान वाटतो. त्यानंतर आम्ही निघालो आमच्या गावाला जायला. तर हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.